Hello and welcome to SS class again. Friends, today we are start our next chapter. That chapter name is matrices. तर हे जे चॅप्टर आहे आपलं हे चॅप्टर आपल्याला 5 ते 6 मार्क्ससाठी येतं. हे चॅप्टरमधला आपला हा न्यू सिलेबसमधला जे सेकंड चॅप्टर आहे आपलं त्याच्यामधलं आपण पहिले चॅप्टर ऑलरेडी कंप्लीट केलेलं आहे. याचे सगळे एक्सरसाइज मी अपलोड करून ठेवलेले आहेत तुमच्यासाठी. तर तुम्ही आपल्या चॅनलवरती जाऊन त्याला काय करू शकतात बघू शकतात. मी तिथे एक प्लेलिस्ट पण तयार केलेली आहे. त्या प्लेलिस्टमध्ये जाऊन तुम्ही ते सगळं बघू शकतात. अदरवाईज जर तुम्हाला हे भेटत नसेल किंवा तुमच्याकडे जर हे लेक्चर सापडत नसतील तर आपलं टेलिग्राम चॅनल आहे. टेलिग्राम चॅनलवरती जा. मी टेलिग्राम चॅनलची लिंक पण आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकून ठेवलेली आहे. तिथे सोबत आपली नोट्सची पण एक लिंक तिथे असते. तुम्ही तिथे जाऊन त्याला जॉईन करू शकतात. अदरवाईज अजून एक रिक्वेस्ट दॅट विल बी लाईक शेअर अँड सबस्क्राईब अवर चॅनल. ठीक आहे ना. तर हे जे चॅप्टर आहे आपलं दिस सेकंड चॅप्टर विल बी मॅट्रासेस आहे. तर हे मॅट्रासेस चॅप्टर नेमकं काय आहे याच्यामध्ये कुठले कुठले टॉपिक्स आहेत त्याला आपण डिस्कस करू. तर ठीक आहे की पहिला जो टॉपिक आहे आपला दॅट इज नोन ॲज अ इलेमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन. तर नेमकं इलेमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन आहे का. तर ही चॅप्टर सुरुवात करतं आपलं इलेमेंटरी ट्रान्सफॉर्मेशनने. तर इलेमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन नेमकं काय असतं तर अशा वेळेस द इलेमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन ऑफ अ मॅट्रिक्स आर 6 ऑपरेशन. टोटल ट्रान्सफॉर्मेशनमध्ये जर आपण बघितलं तर 6 ट्रान्सफॉर्मेशन आपल्याला दिसतात. म्हणजे 3 ट्रान्सफॉर्मेशन विच आर ड्यू टू रोमध्ये असतात आणि 3 ट्रान्सफॉर्मेशन ड्यू टू कॉलम्स. ठीक आहे. 3 ट्रान्सफॉर्मेशन आपण कसे करतो रो वाईज ट्रान्सफॉर्मेशन करतो आणि 3 ट्रान्सफॉर्मेशन कसे करतो आपण कॉलम वाईज. रो हे असतात आपले व्हर्टिकल आणि कॉलम कसे असतात हॉरिझॉन्टल असतात. ठीक आहे. तर मग इलेमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन बेसिकली याच्यावरती 6 ऑपरेशन होतील आणि असे 6 ऑपरेशन कुठले 3 रो ट्रान्सफॉर्मेशन आणि 3 कुठले असतील कॉलम ट्रान्सफॉर्मेशन. ठीक आहे. देन हे जे तिघं आपल्याला दिसत आहेत तर त्यानंतर याच्यामधला जो पहिला टॉपिक येतो याचा जो सब पार्ट आहे म्हणजे इंटरचेंज ऑफ एनी टू रो और एनी टू कॉलम. ठीक आहे ना. म्हणजे जर आपण इंटरचेंज करतोय तर त्यावेळेस म्हणजे कुठले 2 रो एकमेकांमध्ये इंटरचेंज करायचे असतील अदरवाईज कुठले 2 कॉलम आपल्याला काय करायचे आहेत एकमेकांमध्ये इंटरचेंज करायचे असतील तर सो दॅट इफ वी इंटरचेंज द आयथ रो अँड जेथ रो. ठीक आहे. आय आणि जे एकमेकांमध्ये जर इंटरचेंज केलं तर ठीक आहे ऑफ अ मॅट्रिक्स देन आफ्टर दिस इंटरचेंज जर हे इंटरचेंज झालं तर ओरिजिनल मॅट्रिक्स इज ट्रान्सफॉर्म इनटू अ न्यू मॅट्रिक्स. ठीक आहे. जो पहिला मॅट्रिक्स होता तो काय होऊन जाईल दुसऱ्या मॅट्रिक्समध्ये ट्रान्सफर होऊन जाईल. सिम्बॉलिकली आपण त्याला कसं लिहिणार आहोत आर आय आणि आर जे. आर आय आणि आर जे म्हणजे की आय रो आणि जे रो एकमेकांमध्ये काय केलं आपण त्याला इंटरचेंज केलं. अदरवाईज त्याला आपण ह्या पद्धतीने पण लिहू शकतो. ठीक आहे. म्हणजे रो कसे असतात आपले दॅट विल बी हॉरिझॉन्टल रोज असतात आपले. ठीक आहे. आणि व्हर्टिकल काय असतात आपले कॉलम असतात. म्हणजे जर हा आय रो असेल आणि हा जर जे रो असेल तर ह्या दोघांना एकमेकांमध्ये काय करायचं आहे इंटरचेंज करायचं आहे. देन हेअर दिस इंटरचेंज मीन्स दॅट इज रो आणि कॉलम मध्ये काय आहे आपलं इंटरचेंज. म्हणजे हा रो आणि हा रो ह्या दोघं एकमेकांमध्ये इंटरचेंज होऊन जातील. आणि कॉलम मध्ये पण सेम केस आहे. हा कॉलम आणि ही कॉलम दोघं एकमेकांमध्ये काय होतील इंटरचेंज होतील. तर बिल्डिंग मध्ये असं झालं तर बिल्डिंग सापडणार नाही. ठीक आहे. सो हेअर दॅट मग असा जो ट्रान्सफॉर्मेशन आहे हे कॉलम मध्ये पण केलं जातं. या पद्धतीने त्याला लिहिलं जातं. ठीक आहे. तर कॉलम्स साठी सी यूज केला जाईल आणि रो साठी कॅपिटल आर यूज केला जाईल. म्हणजे लक्षात ठेवा तुमच्यासाठी लिहून ठेवलंय की हॉरिझॉन्टल काय असतात रो असतात आणि व्हर्टिकल काय असतात आपले कॉलम असतात. ठीक आहे. देन आफ्टर दिस जो एक नोट आहे तुमच्यासाठी की रो अँड कॉलम म्हणजे रो आणि कॉलम जर लिहिलंय तर ऑफ अ मॅट्रिक्स कॅन नॉट बी इंटरचेंज विथ द कॉलम. कधीही लक्षात ठेवा की अ रो और कॉलम ऑफ अ मॅट्रिक्स कॅन नॉट बी इंटरचेंज विथ कॉलम विथ रो. म्हणजे रो ला कॉलम सोबत इंटरचेंज करायचं नाही आणि कॉलमला रो सोबत इंटरचेंज करायचं नाही. ठीक आहे. देन फॉर एक्झाम्पल पर्पज जर आपण इथे रो ला ट्रान्सफर केलं तर कसं करता येईल बघा. इथे लिहिलंय की R1 आणि R2 ह्या दोघांमध्ये इंटरचेंज करायचंय. तर हॉरिझॉन्टल हे झाले आपले रोज. ठीक आहे ना. देन व्हर्टिकल हे झाले आपले कॉलम. ठीक आहे. मग इथे हा हॉरिझॉन्टल रो बघा R1 आणि R2 एकमेकांमध्ये इंटरचेंज झालेला आहे.
तर इथे दिसतंय तुम्हाला 3 4 हा 2 आहे, ठीक आहे, R2 आणि 1 2 काय हा R1 आहे. देन 1 2 ला R2 च्या जागेवर टाकलं आणि R2 चा 3 4 चा जो होता तो R1 च्या जागेवरती, म्हणजे हे दोघांमध्ये काय केलं इंटरचेंज करून दिलं दोघांना. दिस इज अन इंटरचेंज ऑफ एन रो, ठीक आहे. देन फॉर एक्झाम्पल जर कॉलम साठी पण बघितलं आपण, कॉलम कसे असतात आपले व्हर्टिकल कॉलम असतात. तर व्हर्टिकली बघा आता हा आणि ह्या हे दोघं एकमेकांमध्ये काय होऊन जातील इंटरचेंज होतील. मग 3 4 आणि 3 1, तर 4 2 अँड 3 1, ठीक आहे ना. तर 4 2 पहिले येईल, नंतर काय येईल 3 1 येईल. जसा हा 3 1 पहिले होता हा 4 2 होता ना, ठीक आहे. तर हे दोघं एकमेकांमध्ये इंटरचेंज झाले, हे दोघं काय झाले एकमेकांमध्ये इंटरचेंज झाले. देन हिअर नोट दॅट ए इज नॉट इक्वल्स टू, बरोबर. म्हणजे आता जर मॅट्रिक्स ए आहे आपला, इथे हा दिसतोय 3 4 चा, ठीक आहे, अँड हा जो 4 3 आहे, ठीक आहे. तर ह्यांना ह्या पद्धतीने न लिहिता, ठीक आहे, तर हा मॅट्रिक्स तर ठीक आहे, ए इज नॉट इक्वल्स टू आपला जो पहिला मॅट्रिक्स आहे ना, ठीक आहे, जो ओरिजिनल मॅट्रिक्स आहे तो न्यू मॅट्रिक्सच्या बरोबर नसतो कधी. त्याला कसं लिहिलं जातं, ए विल बी सिमिलरली, ह्या पद्धतीने न लिहिता याला लिहिलं जातं ए सिमिलर, ठीक आहे ना. म्हणजे त्याला म्हटलं जातं इक्विव्हॅलेंट टू, ठीक आहे, इक्विव्हॅलेंट टू ए इक्विव्हॅलेंट टू 3 4 1 2, ठीक आहे, अँड ए इक्विव्हॅलेंट टू 4 3 1 2, त्याला इक्वल लिहिलं जात नाही, ठीक आहे. पहिला मॅट्रिक्स असेल ए इज इक्वल्स टू हा बरोबर आहे, बट जो सेकंडरी न्यू फॉर्म होतो तो ए सिमिलर मॅट्रिक्सला लिहिला जातो, ठीक आहे. म्हणजे त्याला इक्विव्हॅलेंट मॅट्रिक्स म्हणतात. हा आपला सिम्बॉल आहे इथे मध्ये दिलेला. त्यानंतरचा जो टॉपिक येतो दॅट टॉपिक नेम विल बी अ मल्टिप्लिकेशन, ठीक आहे. पहिलं होतं आपलं इंटरचेंज, नंतर काय करायचं आपल्याला मल्टिप्लिकेशन ऑफ एन इलेमेंट ऑफ एनी रो कॉलम बाय अ नॉन झिरो स्केलर, ठीक आहे ना. म्हणजे मल्टिप्लिकेशन करायचं आपल्याला एलिमेंट्स ऑफ एनी टू रो कॉलम असेल, देन बाय अ नॉन झिरो स्केलर, म्हणजे झिरो ने आपल्याला त्याला मल्टिप्लाय करायचं नाहीये, ठीक आहे ना. सो इफ वी कॅन गो थ्रू, तर के इज नॉन झिरो स्केलर असेल माझ्याकडे, म्हणजे एक नंबर आहे जो झिरो नाहीये, ओके. अँड द रो आर आय जर असेल माझ्याकडे, इज टू बी मल्टिप्लाय, ठीक आहे ना, बाय कॉन्स्टंट के, म्हणजे आर आय ला जर मी के ने मल्टिप्लाय केलं तर, ठीक आहे, आर आय ला के ने मल्टिप्लाय केलं तर, देन द मल्टिप्लाय एव्हरी इलेमेंट ऑफ आर आय बाय कॉन्स्टंट के, म्हणजे आर आय म्हणजे पहिल्या आय रो मध्ये जेवढेही एलिमेंट्स आहेत त्या सगळ्यांना कितीने मल्टिप्लाय करावं लागेल, मला के ने मल्टिप्लाय करावं लागेल बाय आर आय बाय कॉन्स्टंट के. अँड सिम्बॉलिकली द ट्रान्सफॉर्मेशन इज डेनोटेड बाय, तर हे सिम्बॉलिकली आपण ह्या पद्धतीने लिहिणार आहोत. दिसते आर आय मध्ये चेंज करायचं आहे, मल्टिप्लाय करायचं आहे के इंटू आर आय मध्ये, ठीक आहे. अदरवाइज आपण याला असं पण लिहितो, ठीक आहे. इथे बघा फॉर एक्झाम्पल पर्पज जर इथे नसेल तुम्हाला नीट समजलं तर बघा, जर ए हा मॅट्रिक्स आहे, इथे जर मला R2 मध्ये चेंज करायचा आहे, ठीक आहे, तर म्हणजे हा R2 आला आपला हॉरिझॉन्टल मधला 3 4 चा, तर याच्यामध्ये मला R2 ला 4 ने मल्टिप्लाय करायचं आहे, ठीक आहे. तर 4 ने मल्टिप्लाय करायचं, अदरवाइज मी 2 इंटू 4 R2 लिहिणार आहे. देन R2 ला जर मला 4 ने मल्टिप्लाय करायचं असेल तर सो हे कॅन इथे बघा हा 4 पाहिजे ऑर मध्ये 4 2 चा. देन इथे बघा तर 3 इंटू 4 मध्ये जो येणार आहे आपला असा जो मॅट्रिक्स असेल बघा, सो हा 0 लिहिला आणि हा 2 लिहिला, मी इथे सिमिलरची साईन लिहिली, हा पहिला ए होता इक्विव्हॅलेंटची साईन, ठीक आहे, 0 2. तर 4 ने मल्टिप्लाय करतोय 4 इंटू 3, ठीक आहे. देन अगेन 4 इंटू हा 4 आला, ठीक आहे, दिसतोय हा इथे ह्या पद्धतीने. तर याला इथे चेंज होऊन जाईल, हा 12 होऊन जाईल, हा काय होऊन जाईल 16, तर हा काय होऊन आपला न्यू मॅट्रिक्स फॉर्म होईल, ठीक आहे. देन यू अगेन कॅन गो थ्रू अ कॉलम ट्रान्सफॉर्मेशन मध्ये पण, म्हणजे कॉलमला मल्टिप्लाय करायचं असेल तर कशा पद्धतीने, इथे बघा आपले कॉलम्स काय आहेत, हे कॉलम्स आहेत. त्या कॉलम मध्ये पहिल्या कॉलम मध्ये मल्टिप्लाय करायचं आहे मला कितीने -3 ने, म्हणजे -3 इंटू 0 पहिला कॉलम, -3 इंटू हा 3, ठीक आहे. म्हणजे शेवटचा जो दुसरा आहे तो ॲज इट इज असेल, ठीक आहे. तर नवीन मॅट्रिक्स फॉर्म होताना 0 इंटू काय करून दिलेला 9 करून देईल, हा 3 3 चा काय होईल -9, हा न्यू मॅट्रिक्स फॉर्म होईल. त्याच्यानंतर येते ऍडिंग द स्केलर मल्टिपल ऑफ द एलिमेंट्स ऑफ एनी रो अदरवाइज कॉलम असेल करस्पॉन्डिंग एलिमेंट ऑफ एनी रोज. तर ऍडिशन करताना काय करावं लागेल आपल्याला,
मग ॲडिशन कॉलम आणि रोज मधली ॲडिशन मधला. तर ह्या कन्सेप्टमध्ये आपल्याला ह्या पद्धतीने लिहावं लागतं. जर आर जे मध्ये आपल्याला करायचं आहे चेंज, तर आर जे मध्ये जर ॲड करायचं असेल तर आर जे हा आला तर आर आय मधला हा आला, ठीक आहे ना. तर मल्टिप्लाय करून काय केलंय मी इथे ॲड केलेलं आहे, दिसतं इथे. म्हणजे आता जर के इज नॉन झिरो स्केलर असेल आपल्याकडे नंबर असा, अँड द के इज मल्टिपल ऑफ द इलेमेंट ऑफ आर आय किंवा सी आय असेल, आर आय फॉर रो अँड सी आय फॉर कॉलम, आर टू बी ॲडेड टू द एलिमेंट्स आर आय सी जे, देन द ट्रान्सफॉर्मेशन ऑफ सिम्बॉलिकली, त्याला असं ह्या पद्धतीने लिहिलं जातं, ठीक आहे ना. हे जे दिसतंय ह्या पद्धतीने, ठीक आहे. आर आय मध्ये चेंज करायचा म्हणून ज्याच्यामध्ये चेंज करायचा तो पहिले लिहिला दिसतोय, नंतरचा ज्याला मल्टिप्लाय करायचा आहे तो ॲज इट इज लिहिला जाईल, ठीक आहे. इथे बघा ह्या एक्झाम्पलमध्ये जर इथे मी के म्हणून 2 ला यूज करतो इथला हा, ठीक आहे. तर मला 1 मध्ये चेंज करायचं आहे ना, मी R1 लिहितो पहिले आणि एक ॲरो देऊन देतो, R1 लिहिला प्लस किती करायचं आहे 2 इंटू R2 करायचं आहे, ठीक आहे. मग R2 ला 2 ने मल्टिप्लाय करावं लागेल, ठीक आहे. पण R2 ॲज इट इज राहून जाईल आपला. चेंज कुठे होणार आहे R1 मध्ये बघा. तर R1 हा ॲज इट इज आहे आपला, ठीक आहे. म्हणजे आपल्याला R1 मध्ये चेंज करायचं आहे, R2 हा ॲज इट इज लिहिला मी, ठीक आहे. R2 काय लिहिला ॲज इट इज. चेंज कुठे होणार आहे R1 मध्ये चेंज होणार आहे, ज्याच्यामध्ये चेंज होणार आहे तो पहिले लिहिला. देन -1 प्लस, ठीक आहे, हा प्लस साइन. देन कितीने मल्टिप्लाय करायचा आहे 2 पहिले लिहिला. देन किती आहे तो, हा किती आहे 2 आहे, R2 किती आहे 2 लिहिला, ठीक आहे, हा लिहिला गेला. देन अगेन हा 4 आला प्लस 2 हा मल्टिप्लिकेशनचा आणि हा R2 किती आहे, हा 5 आहे, हा लिहिला गेला. देन आता याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर इथे काही चेंज करायचं नाही, हा R2 आहे ना ॲज इट इज राहून जातो त्याचा, ठीक आहे. फक्त चेंज होणार आहे R1 मध्ये. मग मल्टिप्लाय करून तुमच्याकडे आन्सर येऊन जाईल ना, की 4चा हा 1 -1 प्लस 4, हा 5चा 10, 2 5 10, 4 प्लस 10, तर 3 इंटू 14 आणि हा असेल 2 इंटू 5, हा न्यू मॅट्रिक्स फॉर्म होईल आपल्याकडे. देन सेम जर इथे तुम्हाला ॲक्टिव्हिटी दिली होती, कॅन यू फाइंड, दुसऱ्यामध्ये कॉलमसाठी त्यांनी दिलं होतं की 3C2 प्लस -3C1 जर करायचं होतं, म्हणजे आपल्याला C2 मध्ये त्यांनी चेंज करायला लावला होता आणि C2 मध्ये चेंज करताना त्याने -3 ला C1 ने मल्टिप्लाय केलं होतं. तर आता C2 हा आहे ना इकडचा, ठीक आहे, हा कॉलम मध्ये चेंज करायचा आहे, हा तर ॲज इट इज राहून जाईल, तिथे C1 आहे तिथला तो पहिले जसा तसा लिहिला. दुसऱ्यामध्ये चेंज करायचा आहे ना, तर दुसरा ॲज इट इज लिहून काढला 4 + 5, तर इथे प्लस लिहिलाय ना आपण, काय लिहिलंय त्याने प्लस, तर हे प्लस प्लस लिहिले. मल्टिप्लाय कितीने करायचं आहे -3 ने, -3 लिहिला आणि C1 काय -1 आणि 2, -1 आणि हा 2. सो वेन यू सॉल्व दिस, ठीक आहे ना, हे जर सॉल्व केलं तुम्ही तर तुमच्याकडे 4 + 3 आणि 5 - 6 येऊन जाईल. सो दिस वन इज युअर सिमिलर कॉलम्स. तर हे सिमिलर जे असेल आपला मॅट्रिक्स येऊन जाईल. ह्याच्यासाठी पण तुम्हाला काही नोट्स घ्याव्या लागतील. या नोट्स म्हणजे आफ्टर ट्रान्सफॉर्मेशन ऑफ R1 मध्ये जर चेंज करतायत तर R1 + 2R2, then in this case R2 remains constant same in the column, ठीक आहे ना. इथे R2 काय होईल कॉन्स्टंट असेल आणि असंच कॉलम मध्ये पण होईल. कॉलम मध्ये पण जो आपण हा लिहिलेला असतो ना याच्यामध्ये काही चेंज होत नाही, तो ॲज इट इज लिहिला जातो. तसा इथे आपण लिहिलाय ना, हा पण काय होता आपला कॉन्स्टंट होता R2 मधला, मग याच्यामध्ये चेंज झालेलं तुम्हाला दिसेल, ठीक आहे. देन अ न्यू मॅट्रिक्स सेट टू बी इक्विव्हॅलंट टू द ओरिजिनल मॅट्रिक्स, ओरिजिनल मॅट्रिक्सच्या इक्विव्हॅलंट असेल पण तो ओरिजिनल मॅट्रिक्स नाहीये. हे सगळं काही जे काही होतं ना आपण आता जे काही बघितलं या सगळ्या याच्यामध्ये, दीज ऑल थिंग्स मी एका टेबलमध्ये लिहिलेल्या आहेत. या टेबलला जरा ऑब्झर्व करा, सगळ्यांसाठी मिनिंग्स लिहून ठेवलेले आहेत तुमच्यासाठी. इफ यू ऑब्झर्व दिस टेबल यू कॅन अंडरस्टँड इझिली. आता R1 आणि R2 म्हणजे R1 R2 ला एकमेकांमध्ये काय करायचं आहे इंटरचेंज करायचं आहे रोला. C1 C2 म्हणजे इंटरचेंज करायचं आहे कॉलम 1 आणि कॉलम 2. C1 म्हणजे C1 ला चेंज करायचं आहे पण कसं K ने मल्टिप्लाय करून, तर मल्टिप्लाय 1 कॉलम 1 बाय K, ठीक आहे ना. देन जर तुम्ही आता परत बघितलं तर रो मध्ये पण चेंज करायचं असेल तर कितीने रो 1 ला हा जो 1 लिहिलाय ना मी मल्टिप्लाय करायचा आहे K ने, ठीक आहे ना. देन इथे चेंज होऊन जाईल ना ज्याच्यामध्ये चेंज करायचा आहे तो. देन लगेच ॲडिशन करताना ॲडिशन प्लस मल्टिप्लाय करताना R1 इंटरचेंज करायचा R1 + K R2 अँड C R2. हा जर टेबल नीट एकदा बघितलं तुम्ही तर या पद्धतीने तुम्हाला सगळे हे जे काही पहिल्या एक्सरसाइज मधलं आपलं जे टॉपिक्स होते, ठीक आहे, दीज ऑल टॉपिक्स यू कॅन इझिली अंडरस्टँड. नीट बघा एकदा परत लिहून काढा
ठीक आहे. देन अगेन आय रिक्वेस्ट यू दॅट लाईक शेअर अँड सबस्क्राईब अवर चॅनल. ठीक आहे.